मग राम खाडेच्या मरणाची वाट बघतायत का पोलीसवाले? मग राम खाडे मेल्यावर त्याला न्याय भेटणार का? गृह खात्याचाच दबाव आहे. देवेंद्र फडणवीसांच्या ऑफिसमधून निरोप आला असेल आरोपी अटक करू नका म्हणून तर पाठीशी घालतात ना. तर मला वाटतं राज्याच्या गृहमंत्र्यांनी याच्याबद्दल विचार करायला पाहिजे की तुम्ही ज्यांना लाडक्या बहिणी म्हणतात त्या लाडक्या बहिणींना स्वतःचं कुकू पुसण्याची त्यांची वेळ आली. दहशत असल्याशिवाय आरोप होत नाही. शेंबड्या पोराला जरी विचारलं तरी ते सांगेल की हे पोलिसांच्यावर दबाव आहे. राष्ट्रवादीचे कडाष्टी विधानसभा मतदारसंघाचे नेते राम खाडे यांच्यावर आतापर्यंत 4 ते 5 वेळा हल्ला झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. आणि काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर हल्ला झाला कर्जत तालुक्यामध्ये. आमदार सुरेश धस आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी यांच्या संगनमताने यांनी सुपारी देऊनच हा हल्ला घडवून आणलेला आहे. त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी असा आरोप राम खाडे यांच्या कुटुंबियांकडून आणि राम खाडे यांच्याकडून करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर आज खाडे कुटुंबियांकडून अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलेलं होतं. या उपोषणाला राष्ट्रवादीचे नेते महबूब शेख यांनी हजेरी लावली आणि या उपोषणाच्या संदर्भात या हल्ल्यासंदर्भात माहिती दिली. आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते महबूब शेख आहेत. त्यांच्याशी आपण या संदर्भात या हल्ल्यासंदर्भात चर्चा करून घेऊ. राम खाडे यांच्यावर आतापर्यंत 3 ते 4 वेळा हल्ला झाल्याचा प्रकार घडला, मात्र अद्याप आरोपींवर कुठली कठोर कारवाई केली जात नाहीये. या पार्श्वभूमीवर आज उपोषण केलेलं कुटुंबियांनी. काय वाटतं, न्याय मिळत नाही का? खरं तर हे अतिशय दुर्दैवी आहे. जे राम खाडे मरणाच्या दारातून परत आले त्यांच्या बायकोला इथं येऊन आरोपी अटक करा म्हणून जर आंदोलन करायची वेळ येत असेल तर मला वाटतं राज्याच्या गृहमंत्र्यांनी याच्याबद्दल विचार करायला पाहिजे की तुम्ही ज्यांना लाडक्या बहिणी म्हणतात त्या लाडक्या बहिणींना स्वतःचं कुकू पुसण्याची त्यांची वेळ आली तरी जे कुकू पुसायला निघाले होते ते आरोपी अटक होत नाहीत. म्हणून आता त्या लाडक्या बहिणी आज नगरला बसल्यात. उद्याच्या 20 तारखेपर्यंत जर हे आरोपी अटक नाही झाले तर देवा भाऊ हे तुमच्या दारात मुंबईला वर्षा बंगल्यावर येऊन बसणार आहेत सगळे लोकांनी. कडाष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला. खरंच की दहशत आहे आमदारांची? दहशत असल्याशिवाय आरोप होत नाही. आणि मुळात असं आहे की त्यांचंच नाव का घेतलं गेलं? राम खाडेंनी 3 हल्ले राम खाडेवर केले तर 3ही हल्ल्यात ऑलरेडी राम खाडेंनी सांगितलं की हे हल्ले माझ्यावर सुरेश धसांनी घडवून आणले. आता हा 4था हल्ला आहे. आणि का होतात हल्ले तर राम खाडे आता त्यांना देवस्थानची जमीन असो, भ्रष्टाचाराची एमआरजीची प्रकरण असो किंवा नगरपालिका सोसायटीच्या जागा ठापतायत ते प्रकरण असो, या सगळ्या प्रकरणात कुठेतरी यांचे आर्थिक हितसंबंध दुखावले जातात म्हणून असे जीवघेणे हल्ले केले जातात. आणि असं आहे की मुळात पोलिसांना आरोपी का सापडत नाही? आमचं म्हणणं आहे की ज्यांनी मारहाण केली राम खाडेला ते आरोपी शोधा ना. पण मारहाण कशी केली जाते तर सगळ्यात अगोदर राम खाडेला जे पोलीस संरक्षण होतं कोर्टानं दिलं होतं ते पोलीस संरक्षण काढून घेतलं जातं. त्यानंतर राम खाडेकडे रिव्हॉल्वर होती, त्या रिव्हॉल्वरचा परवाना नूतनीकरण केला जात नाही. आणि मग बीड जिल्ह्यात हल्ला होत नाही तर बीड जिल्ह्याच्या शेजारी हल्ला होतो. आणि आज हल्ला होऊन 1 महिना 5 दिवस उलटलेत तरी आरोपी अटक केले नाहीत. म्हणजे पोलीस हे आंधळे झालेत का त्यांना बघायचं नाही? हल्ला होऊन 2 महिने झालेत, नेमकं पाणी मुरतोय कुठं? अजूनही आरोपींना अटक नाही केली. याचा स्पष्ट अर्थ आहे. शेंबड्या पोराला जरी विचारलं तरी ते सांगेल की हे पोलिसांच्यावर दबाव आहे. जर दबाव नसता, आज जर आमच्यासारख्याची नावं असती तर आतापर्यंत पोलिसांनी आम्हाला झोपेतून उचलून आणून आत टाकलं असतं ना. राम खाडेवर हल्ला झाला, तो मरणाच्या दारातून परत आला, एवढी गंभीर घटना असताना लाज वाटत नाही का डिपार्टमेंटला की आपण आरोपी शोधले पाहिजेत म्हणून? आमचं काय म्हणणं आहे की आरोपी शोधून दाखवा ना महाराष्ट्राला आणि आष्टी तालुक्याला मतदारसंघाला की ह्या लोकांनी राम खाडेवर हल्ला केलाय. हे लोक का समोर येत नाहीत? कुणाचा दबाव आहे ह्यांना? लोक मारायचे काय लायसन भेटले काय? आणि देवेंद्र फडणवीसांनी बघावं तुमच्या खात्याचे लोक कसे वागतायत. लोक जीवानीशी चाललेत तरी तुमचे आरोपी सापडत नाही. आणि सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये त्या ठिकाणी मोटरसायकली आष्टी तालुक्यात जाताना दिसत आहेत, आष्टी तालुक्यातून येताना दिसत आहेत. आणि तुमचे पोलीस सांगतात की त्यांचे चेहरे दिसत नाहीत. ते काय हेमा मालिनी आहेत काय? हेमा मालिनी सारखे फोटो काढून चेहरे दाखवून कॅमेऱ्याच्या समोर हल्ला करतील का? मग तुम्हाला मोटरसायकली दिसत आहेत, हल्लेखोराचं बॉडी दिसते, सगळं शरीर दिसतंय, त्याच्यावरून तुम्ही हल्लेखोर सापडू शकत नाही. कोणता हल्लेखोर आहे स्वतःचा फोटो काढून हल्ले करणारा? लाजा वाटायला पाहिजे पोलिसांना. पांडू हवालदारासारखी उत्तरं देत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांशी आज तुम्ही संवाद साधलाय, चर्चा केली आहे, गुन्ह्याची माहिती घेतली आहे. पोलिसांकडून काय आश्वासन काय दिलं? असं आहे की त्यांनी आम्हाला सकारात्मक सांगितलंय, कलबुर्गी साहेबांनी, ॲडिशनल SP साहेबांनी
की आम्ही लवकरात लवकर आरोपी अटक करू ज्यांनी हल्ला केलाय. बघू आता एवढे दिवस थांबलोय, अजून 8 दिवस बघू. नाही झालं तर आम्हाला शेवटी आता कोर्टात जावं लागेल आणि दुसरं देवेंद्र फडणवीसांच्या दारात बसावं लागेल की तुमच्या राज्यात आता सामाजिक कार्यकर्ते सुरक्षित नाहीयेत. तुम्ही भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी आलात तर जे माणसं भ्रष्टाचार काढायला लागले त्यांचे जीव मारायचे सुपारी द्यायला लागलेत, ते मरणाच्या दारातून परत यायला लागले तरी त्यांना त्या ठिकाणी आरोपीला शोधत नाहीत, अटक केलं जात नाही. नेमकं तुमचा दबाव आहे का देवेंद्र फडणवीसांचा आरोपींना शोधू नका म्हणून पोलिसांच्यावर? कुणाचा दबाव आहे? नेमकं पोलीस कुणाच्या सल्ल्याने काम करतायत याचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्यायला पाहिजे. त्यांच्या राज्यात आता सामाजिक कार्यकर्ते सुरक्षित नाहीत, गुंडांनी थैमान घातलंय. आता पुढील काळात आरोपींना जर अटक केली नाही, पोलिसांनी कडक कारवाई केली नाही तर राष्ट्रवादीतर्फे तुमचा पवित्रा काय असणार? हे आंदोलन पहिलं मी क्लिअर करतो, राष्ट्रवादीतर्फे नाही, हे सर्वपक्षीय आंदोलन आहे आणि ह्या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन आहे. आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही, पक्षाचं आणायचं नाही. मी तर पहिलं सांगतो की ज्यांनी हल्ला केला ते शोधा ना, बाकीचं नंतर बघू. पण पहिलं ज्यांनी हल्ला केला की राम खाडेने स्वतःच्या हाताने हाणून घेतलंय, तसं असलं तर पोलिसांनी तपासात सांगावं की राम खाडेला कोणीच हल्लं नाही, राम खाडेच्या सोबत जे 4-5 जण होते त्यांनीच हल्लंय, तर त्यांना तरी अटक करा. का राम खाडेने स्वतःच हाणून घेतलंय आणि दवाखान्यात जाऊन ऍडमिट झालाय? आमचा मूळ प्रश्न असा आहे की राम खाडेला मारलंय कुणी, ते आरोपी का सापडत नाहीत? त्यांना मारायला कुणी लावलं हा पुढचा विषय, पण ज्यांनी मारलंय ते जर सापडत नसतील तर लाजा बाळगायला पाहिजेत पोलिसांनी. उद्या राम खाडे मेला असता तर तरी तुम्ही हेच निर्लज्जपणे उत्तर दिले असते. म्हणजे माणूस मरावाच लागेल का? न्याय मिळायसाठी एखादा संतोष देशमुखच मारावा लागेल का? एखादा संपदा मुंडे मारावं लागेल का? एखादा महादेव मुंडे मारावा लागेल का? मग राम खाडेंनी मेल्यावरच न्याय भेटणार आहे का? राम खाडेला जिवंत असेपर्यंत न्याय तुम्ही देणार नाहीत का? मग राम खाडेच्या मरणाची वाट बघतायत का पोलीसवाले? मग राम खाडे मेल्यावर त्याला न्याय भेटणार का? असंच आहे ना. गृह खात्याकडून दबाव येतोय का या तपासामध्ये? तुम्हाला वाटत नाही येतोय म्हणून? गृह खात्याच्या दबावाशिवाय हे होतंय का? पोलिसांनी ठरवलं ना पाताळातला आरोपी शोधून काढतील. पोलीस ठरवत का नाही तर पोलिसांचे हात बांधलेले आहेत, पोलिसांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली की हे आरोपी शोधायचे नाही. आणि गृह खात्याशिवाय कोण करू शकतं? मी करू शकतो काय? माझ्या मनावर पोलीस ऐकतील काय? गृह खात्याचाच दबाव आहे. देवेंद्र फडणवीसांच्या ऑफिसमधून निरोप आला असेल आरोपी अटक करू नका म्हणून तर पाठीशी घालतात ना. जयंत पाटील साहेबांनी भेटून पत्र दिलंय मुख्यमंत्र्यांना, फडणवीसांना. त्याच्यानंतर त्यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला, तरीही गृहमंत्री म्हणले कडक कारवाई करू, आम्ही आरोपी शोधू. अजून कसं काय शोधत नाही? आरोपी काय तालिबानहून आलते काय? कुठून आलते आरोपी? का मिस्टर इंडिया पिक्चर मधले आरोपी गायब व्हायला? आरोपी आष्टी तालुक्यातून आले दिसते, आष्टी तालुक्यात गेले दिसतात, आरोपी अटक का होत नाही हा आमचा प्रश्न आहे. आता पोलिसांशी तुम्ही चर्चा केली आहे, निष्कर्ष काय निघालाय आणि पोलिसांनी स्पष्टपणे काय सांगितलं पुढचं? लोकशाहीत शेवटी आंदोलन करणं, मागणी करणं हे आमचं काम आहे. आम्ही लोकशाही मानणारे लोक आहेत. आता त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही पकडू वगैरे वगैरे. आता किती वर्षांनी पकडणार माहित नाही, 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, का सत्ता बदलल्याशिवाय आरोपी सापडणार नाही ते माहित नाही. पण जर आता पोलिसांनी नाही न्याय दिला तर गृहमंत्र्याच्या दारात बसू, गृहमंत्र्यांनी नाही न्याय दिला तर कोर्टात जाऊ. तर आपल्यासोबत होते मेहबूब शेख. सत्ता बदलल्यानंतरच तुम्ही आरोपींना अटक करणार का, असा थेट सवाल त्यांनी राज्याच्या गृह खात्याला विचारला.